खूप छान दिसते. आणि या थीमच्या ऑपोजिट साईडलाच हे सगळे स्टॉल्स आहेत ज्या मुंबई हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त नाही सर. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाकडून आपल्याला फ्लॉवर शो बघायला मिळणार आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता आणि यावर्षीसुद्धा आपण आज व्हिडिओ बनवतो आहे. खूप इंटरेस्टिंग असं मुंबईमध्ये जेवढे बृहन्मुंबई नगरपालिका आहे त्यांच्यामध्ये उद्यान विभाग असतात. तर मुंबईमध्ये जेवढे उद्यान विभाग आहेत त्यांचा सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे. तर ते आपण बघूया, आपल्याला त्यांच्या कलाकृतीनुसार बघायला भेटेलच. तर मागच्या वर्षी माझ्यासोबत होता अक्षय तुम्ही ओळखत असाल. आणि यावर्षी अजून एक मित्र आहे, तो म्हणजे किशोर. तर आम्ही असे 3 जण हा कार्यक्रम बघायला आलेलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. सगळी फुलं बघायला भेटतात ती सगळी ओरिजिनल फुलं आहेत, अजिबात आर्टिफिशियल नाही आहेत. सगळी ओरिजिनल फुलं आहेत. हँगिंग बास्केट. या साईडला वाघ, त्या साईडला जिराफ आणि या साईडला सिंह. बघा या साईडला सिंह आहे. खूप छान प्रकारे अशा थीम बनवलेल्या आहेत फुलांपासून, एकदम मस्त. तर इथे झाडांच्या व्हरायटीज आहेत, त्यांची नावं पण लिहिलेली आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. आणि मुंबईमध्ये जी जास्त करून झाडं लावली जातात म्हणजे पर्यावरणासाठी, पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी, ती झाडांच्या व्हरायटीज इथे मोस्ट ऑफ आपल्याला बघायला भेटतात. हे स्कॅन केलं तर आपल्याला ही झाडांची लिस्ट भेटेल. या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटतं. खालपर्यंत लिस्ट आहे. करण अर्जुन म्हणजे ते दुश्मन दाखवलेले आहेत, त्यातला ॲक्टर आहेत, सेलिब्रिटी आहेत. ते सेलिब्रिटी आलेले आहेत आपल्या सोबत. या सगळ्या त्या बोन्साईच्या व्हरायटीज आहेत. बोगनवेल आहे, इकडे सातवींचं झाड आहे, फायकस आहे, वड, पॅन्डाचं बोन्साई आहे, चाफा. छान आहे. या साईडला सगळ्या कॅक्टसच्या व्हरायटीज बघायला भेटतात आपल्याला. सगळे कॅक्टस आहेत बघ, एवढे मोठे मोठे. तर कसं वाटतंय? दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही खूप काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आम्ही स्टेप बाय स्टेप बघतच आहोत, पण खूप छान असं मॅनेजमेंट पण केलेलं आहे. तुला कसं वाटतं? तू फर्स्ट टाइम आलाय? फर्स्ट टाइम आलाय, मला छान वाटलं. तर त्या साईडने आपण आलो फुलांच्या रो मधून. तर इकडे आहे फळांची रो, फळं झाडं आणि भाज्यांची जेवढी रोप आहे ती सगळी बघायला भेटतात. बघा
चिवडा आहे. त्याची रोपा वांगा आलं एकच मोठं. दुसरीकडून नाही, तिकडे पण एक बघा मागे आहेत, छोटी आले तिथे. तिकडे आपल्याला भाज्या बघायला भेटतात. लाल माठ आहे, हिरवा माठ आहे, बघा कोथिंबीर आहे, मस्त पॉटमध्ये लावलेले आहेत. शेंगा, सगळ्या कुंड्या भाज्यांसाठी आहेत. फळझाडं आणि भाज्यांचं पॉट संपल्यानंतर आपल्याला इकडे हे फुलांची जेवढ्या व्हरायटीज आहेत हे बघा, त्या सगळ्या बघायला भेटत आहेत. सगळ्या फुलांच्या व्हरायटीज आहेत. बोगनवेलिया, जास्वंदाची झाडं आणि तिकडे गुलाबांच्या व्हरायटीज आहेत. गुलाबाची व्हरायटी, व्हॅरिगेटेड व्हरायटी वाटते. कोकणीसचं झाड बघा, कोकणीस पण आलेत 2. या साईडला चिकू आहे, तिकडे पेरू पण आहे. ही थीम बघा किती छान दिसते. आणि या थीमच्या ऑपोजिट साईडलाच हे सगळे स्टॉल्स आहेत, ज्या मुंबईमध्ये जेवढ्या नर्सरी आहेत किंवा झाडांबद्दल जेवढी शॉप्स वगैरे आहेत, म्हणजे सीड्सच्या जेवढ्या शॉप्स आहेत त्या सगळ्या शॉप्स इकडे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. चला, बोनसायच्या व्हरायटीज आहेत इथे विकायला भेटतात. तिथून त्या साईडहून या साईडपर्यंत सगळे स्टॉल्स आहेत. झाडांरिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतात त्या इकडच्या स्टॉल्समध्ये आपल्याला बघायला भेटतात. आणि इकडे बघा गुलाबाच्या व्हरायटीज आहेत, पण व्हेरिगेटेड मोठमोठे आहेत. तर ही दापोलीची कोणती तरी नर्सरी आहे, तिथून आलेलं आहे. मी ओळखत नाही, तर त्यांचा पण स्टॉल आहे. बघा सगळे झाडांच्याच व्हरायटीज आहेत. आंबा वगैरे पण आहे, फणस. आणि इकडे कोकम ज्यूस वगैरे, लोणच्या वगैरेचे पण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली फ्लॉवर एक्झिबिशनची 2024ची टूर करून झालेली आहे. खूप छान प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. मागच्या वर्षी पण छान होतं, यावर्षी सुद्धा अतिशय उत्कृष्ट 2 दिवस हा कार्यक्रम असणार आहे. आज आहे 2 फेब्रुवारी, 3 आणि 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी लास्ट दिवस असणार आहे. तर तुम्ही येणार असाल तर नक्की या. बायका स्टेशनला ईस्ट साईडला यायचं आहे. राणीची बाग कोणाला विचारलं कोणीही सांगेल तुम्हाला. आपण लहानपणापासून नाव ऐकत चाललो आहोत. तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत.